नमस्कार मंडळी, कसे आहात? डेली लाईफ स्टोरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. यशस्वी तरी काय करणार? मम्मी पप्पांना तर लॉक लावताच येत नाही ना. चला चला मम्मी पप्पा लवकर, मी लिफ्टचं बटन दाबलंय, लिफ्ट पण आलीये, चला लवकर, उशीर नका करू. आता आमची ट्रिप सुरू झाली आहे. आम्ही बसलोय ऑटोमध्ये आणि यशस्वीला खूप खूप मज्जा येते बरं का, कारण बाहेर अलग अलग कलरच्या छान छान गाड्या दिसत आहेत आणि सगळे भूरमध्ये बसून कुठे कुठे फिरायला जात आहे. फायनली आम्ही पोचलोय नाशिक फाटा येथील मेट्रो स्टेशनवर. आमच्या यशस्वी मॅडम तर खूपच उत्साहात आहेत. त्यांना कडेवर उचलून घेण्याची पण गरज नाहीये. लगेचच प्लॅटफॉर्मवर धावत सुटलेत. सगळीकडे निरीक्षण करतायत. कोण कुठे जातंय, काय करतंय, काय काय आहे मेट्रो स्टेशनवर, काय काय फॅसिलिटी आहेत, कुठे तिकीट काढायचंय, सगळं बारकाईने निरीक्षण चालू आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही पापांना फॉलो करत करत त्यांच्या मागे मागे मस्ती करत चाललोय. मस्त इकडे तिकडे हातवारे करत, हसत खिदळत. आपली लाडकी लेक पायी चालते हे बघून पप्पांना राहावलं नाही म्हणून कडेवर उचलून घेतलं. तर आमच्या यशस्वी मॅडमचा तर मूडच गेला. तिला वाटलं मी मस्त इकडे तिकडे सैरावैरा धावत सगळीकडे छान बघत चालले होते, तर पप्पांनी कशाला बरं उचलून घेतलं असेल मला. मेट्रो लवकरच येणार असल्यामुळे आम्ही लिफ्टने प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती पोचलो. आता थोड्याच वेळात होणार ब्लॉगची खास सुरुवात, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास एक कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया. यशस्वीला अजिबात कंट्रोल होत नव्हतं. मम्मी मला प्लीज खाली सोड ना, मला बघू दे ना, मेट्रो कुणीकडून येतेय, कशी येतेय, कशी दिसते, अगं सोड ग मला खाली, मी नाही पळणार. फायनली आपली मेट्रो आली आहे आणि आता आम्ही बसलो आहोत मेट्रोमध्ये आणि आम्हाला सीट पण मिळालं आहे बरं का. सकाळी सकाळी गर्दी जरा कमीच होती, तेवढं बरं झालं. मेट्रोमध्ये गर्दी कमी असल्यामुळे अख्खं सीटच आमच्या लेकीने आवरून घेतलं होतं. मम्मा तू तिकडे बस, मी इकडे बसते आणि मधला स्पेस खालीच. इथे आम्ही स्वारगेट मेट्रो स्टेशनला पोचल्यानंतरचं जे शूट आहे ते माझ्याकडून जरा मिस झालं आहे. आम्ही स्वारगेट मेट्रो स्टेशनला पोचल्यानंतर ब्लाब्ला कार बुक केली आणि ब्लाब्ला कारने आम्हाला जिथे जायचं होतं, म्हणजेच राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज येथे, तिथे पोचलो. तिथे पोचल्यानंतर आमचं तिकीट वगैरे चेक करून झाल्यानंतर आम्ही प्राणी संग्रहालयात एंट्री केली. एंट्रीला छान पाण्याचे कारंजे उडत होते. यशस्वी स्वतःच जवळ उभं राहून मस्त अनुभवत होती की हे पाणी कसं काय डान्स करत असेल आणि तिला ते बघून खूप मज्जा येत होती. कारंजांचे सुंदर पाण्याचे थेंब मागे टाकत आम्ही आता गर्दीतून रस्ता काढत काढत प्राणी संग्रहालयातील पहिल्या प्राण्यापर्यंत पोचलेलो आहोत. आणि तो कोणता प्राणी असेल हे बघण्यासाठी यशस्वी खूप खूप उत्सुक आहे. चला तर मग बघूया तो कोणता प्राणी आहे. आणि तो प्राणी आहे ब्लॅक बक. ब्लॅक बक म्हणजेच काळवीट. बघा किती छान बसलेत निवांत आणि यशू त्यांच्याकडे किती कुतूहलाने बघतीये. तिथे बसले तसे सांगतेय ती आम्हाला. पापा पापा तो काय खातोय, तो माझा खाऊ खाईल का, माझा खाऊ देऊ का त्याला, असे अनेक प्रश्न विचारत विचारत आम्ही निघालो दुसऱ्या प्राण्याकडे. चला तर मग बघूया दुसरा आता कुठला प्राणी आहे. सुट्टी असल्या कारणाने गर्दी जरा जास्तच होती, त्यामुळे म्हटलं चला हिला उचलून घेऊया. अडखळत अडखळत चालत होती, म्हटलं पडायला नको. तर नाही नाही, मी माझीच चालणार, तू चल समोर, मी येते. आजूबाजूची हिरवीगार झाडे, पाने, फुले, हिरवा निसर्ग हे सगळं बघून यशूला खूप कुतूहल वाटत होतं. ती अगदी धावतच सुटली होती. आणि आता आम्ही दुसऱ्या प्राण्यापर्यंत पोचलेलो आहोत आणि दुसरा प्राणी आहे एलिफंट, यशस्वीचा फेवरेट हत्ती. बघा कशी पळते जोरात, किती खुशी झाली आहे तिला. तिला असं झालंय की हत्ती समोर रस्त्यावरतीच येऊन उभा राहिलाय की काय.
म्हटलं लाडूबाई मस्त पोज देऊन बसलीच आहे तर एखादा फोटो काढूया. तर बघा मी तिच्याजवळ जाता क्षणी कशी जोरात धावत सुटली. नाही नाही, आता फोटो नाही काढायचा. अरे बापरे, हाती इकडे बघ रे, तुझी ट्रंक हातील बाय बाय कर, बाय बाय कर हातील. अरे बापरे, बघ तुझी ट्रंक वर कर. झाडावर कसं करतो. तू तर काय खातोय पाला खातो कसं पाला खातोय तू, काढून बघ. अरे बापरे, कसं पाला खातोय तू, येतो. आणि आता आम्ही हातीसोबत खूप वेळ घालवल्यानंतर गेलो पुढच्या प्राण्याकडे. पुढचा प्राणी आहे लायन. लायन म्हणजे सिंह. पण सिंहराजे गाढ झोपलेले आहेत बरं का. चला तर मग बघूया ते उठतात का. सिंहराजे बराच वेळापासून झोपलेले होते, पण ते काय उठायचं नावच घेत नव्हते. बराच वेळ घालवून झाल्यानंतर आम्ही जरा आजूबाजूला फेरफटका मारून परत आलो. बघतो तर काय, तरी पण सिंहराजे काही उठलेच नाही. मग आम्ही आमचा मोर्चा पुढच्या प्राण्याकडे वळवला. मला बघायचे होते जोरात गर्जना करणारे सिंहराजे, मानेवरची आयाळ जोरात झटक्याने हलवणारे सिंहराजे. पण काय, इथे तर आम्हाला गाढ झोपलेले सिंहराजे बघायला मिळाले. असो, पण बघायला तर मिळालेत ना आम्हाला सिंहराजे. मग आता आम्ही पुढच्या प्राण्याकडे मोर्चा वळवला. दुपारचे 2 वाजत आले होते आणि गर्दी वाढतच चालली होती. गर्दीतून हळूहळू रस्ता काढत काढत, आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करत, पानाफुलांसोबत छान छान फोटो क्लिक करत करत आम्ही निघालो होतो पुढच्या प्राण्याकडे. पण तो रस्ता जात होता हत्तीराजांपासून. मग आम्ही परत एकदा हत्तीराजांना भेटलो, छान छान बघितलं हत्तीराजे काय करताय, काय खाताय, त्यांना बाय बाय केलं आणि पुढे निघालो. चला तर मग बघूया आता आम्हाला पुढे कोणता प्राणी मिळालाय. अरे बापरे, हे काय, पुढे आम्हाला मिळालेत वाघोबा. जंगलचे राजे सिंहराज तर गाढ झोपलेले होते, पण वाघोबा मात्र झोपलेले नाहीयेत बरं का. मस्त फेरफटका मारताय. बाबू इकडे, पिल्लू इकडे. इकडे दाखव टायगर, दाखव तो दाखवतो थांब. असा फोटो घेऊन. चल 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 लवकर चल. बाबू आला, बाबू चल. आला बघ. तुम्ही म्हणत असाल की हे बाबू कोण आहे. आम्ही तिला असं सांगत होतो की बांबूच्या पाठीमागे टायगर आहे. तर तिला वाटलं की टायगरचंच नाव बाबू आहे. तर ती बांबूच्या पाठीमागे टायगर आहे म्हणण्याऐवजी बाबू आला असं बोलायला लागली आणि तिने टायगरचं नाव बाबूच ठेवून टाकलं. तिच्या खेळणीमध्ये पण एक टायगर आहे, त्याला पण ती आता रोज बाबूच म्हणते. आणि आता आम्ही सर्व प्राण्यांना बाय बाय करून निघतच होतो, तर आम्हाला एक छोटीशी खारुताई पण भेटली आहे बरं का. खारुताईसोबत भेटलो आणि आम्ही निघालो घरी. फोटो काढण्यासाठी छान स्पॉट मिळालेला बघून फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही, त्यामुळे आम्ही छान फॅमिली फोटो क्लिक केले आणि आम्ही निघालो घरी. चला तर मग मंडळी, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.